नाशिक येथे मनसेने पालिका अधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केले। राज ठाकरेंच्या संकल्पनेतील बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाचे उद्घाटन मनसेकडून करण्यात आले होते। मात्र काल परवा शिंदेच्या शिवसेनेने याच संग्रहालयाचे सुशोभीकरण करून नव्याने उद्घाटन केले। या ठिकाणी राज ठाकरे यांचे नाव असलेली कोनशिला काढण्यात आल्याचा मनसे पदाधिकाऱ्यांनी आरोप करत महापालिका अधिकाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप घेत पालिकेत आंदोलन केले। येत्या 2 दिवसात पुन्हा कोनशिला नव्याने जर महापालिकेने बसवून दिले नाही तर मनसेकडून पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। होती तो इतिहास दाखविला गेला होता आणि बाहेर जो आमच्या कोनशिला लावली गेली होती त्याच्यामध्ये राजसाहेबांचं नाव वंदनीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याही नावाची ती कोनशिला होती। आयुक्त श्रीमान अभिषेक कृष्णा यांची कोनशिला होती आणि तत्कालीन महापौर म्हणून मी अशोक मुतडक ही सुद्धा कोनशिलेवर कोरली होलेली नावाची होती। ती काढल्या गेली आणि तिथे गेट लावून तिथे दगडी लावण्यात आली, म्हणजे शोची दगडे। मग आमचं म्हणणं हे होतं फक्त का तुम्ही आमची जी कोनशिला होती ती दसल्या तशी करून द्यावी, दोन्ही बाजूची। मधी बी साहेबांच्या नावाने वंदनीय बाळासाहेब यांच्या नावाने ते फोटो होता, तिथे साहेबांची संकल्पना होती। याकरता आम्ही शहर अभियंता अग्रवाल साहेबांना ते सांगण्याकरता आलो होतो। त्या दिवशी सुद्धा आम्ही तिथे शस्त्र संग्रहालयाच्या तिथे गेलो होतो। तिथे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की आज मुख्यमंत्री साहेब आलेले, आम्ही लगेच बनवतो कोनशिला आणि लावतो। परंतु ती न झाल्यामुळे आम्ही इथे पहिले शहर अभियंता साहेबांना सांगायला आलो होतो। आता आम्ही आयुक्त साहेबांकडे चाललो आहे, पण योगायोगाने आयुक्त साहेब रजेवर गेलेले आहे, तर उपआयुक्त साहेबांना आम्ही आता भेटणार, आमचं निवेदन देणार आणि जर काम नाही झालं तर आम्ही परत त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आमची पद्धत आहे त्या पद्धतीने तो बोर्ड आम्ही स्वतः लावणार। पण आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही स्वतः कोनशिला लावतो, त्यामुळे आम्ही इथे आलो। 2012 ते 2017 या कालखंडामध्ये मनसेने 26 लोकोपयोगी असे प्रकल्प उभे केले होते। त्यात सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक शस्त्र संग्रहालय उघडलं गेलेलं होतं आणि ते त्याचं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हातून त्याचं उद्घाटन केलं गेलं होतं। खूप मोठा कार्यक्रम झाला होता, समस्त नाशिककरांना तो कार्यक्रम माहिती आहे। आणि हे सगळं झालेलं असताना आता काल परवा परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातून त्याचं उद्घाटन केलं गेलं आणि त्यात संकल्पना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नावाची तिथं तो बोर्ड काढून टाकला। कोणाचं नाव टाकलं तिथं? आता तिथे काही स्थानिक नगरसेवक आहे त्यांचं नाव टाकलं गेलेलं आहे संकल्पना म्हणून। परंतु मला तुम्हाला हे सांगायचं की प्रशासकीय काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असताना हा निधी कुठून आणला जातो आहे आणि मुळात प्रश्न असा आहे का तुम्ही ज्या कुठल्या आमचे प्रकल्प चोरताय आणि ते जनतेसमोर मांडताय आणि विकासाच्या गप्पा करताय, हे खरं तर फार चुकीचं आहे। तुम्ही त्याचं तो राजकीय थोडंसं मोठं आपण असावं लागतं की महाराष्ट्रातलं पहिलं बाळासाहेब ठाकरे यांचं शस्त्र संग्रहालय हे सन्मान्य राजसाहेबांनी केलं होतं आणि ते नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उद्घाटन झालं होतं। पण त्याचंच आत्ता हे जे झालं त्याच्या निषेध करण्याकरता आम्ही महापालिकेच्या अग्रवाल साहेब त्यांना भेटलो होतो। त्या दिवशी तो खरं तर तो विषय मिटला पण असता, परंतु त्यांचे जे अधिकारी इथले जे जाधव म्हणून त्यांनी त्यावेळेस आम्हाला म्हणजे आमच्या पदाधिकाऱ्यांचे फोन नाही उचलले आणि सर्व उडवडीची उत्तरं दिली। तर आम्ही त्यांचा समाचारच घेण्यासाठी आलो होतो, परंतु अग्रवाल साहेबांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तो प्रकल्प आणि तिथं जे सन्मान्य राज साहेबांचं नाव होतं ते परत बसवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आम्ही 2 दिवसाचं अल्टिमेटम तिला दिलेलं आहे। त्यांनी त्या काळामध्ये केलं तर ठीक, नाही केलं तर ठीक, आम्ही त्यांना आमच्या भाषेत उत्तर देऊ। परंतु सन्मान्य राज साहेबांचा हा अशा प्रकारे नाव पुसण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न हा तो त्यांनी खरं तर करायला नको होता, पण केला आहे त्यांनी। त्यांनी पुन्हा त्यांची चूक सुधारवण्याचा एक आम्ही चान्स दिलेला आहे। नाही सुधारवली तर आम्ही आहोतच। आम्ही आमच्या पद्धतीने काही गोष्टी बोलून थोडी दाखवायच्या, काही गोष्टी घडतात त्या तुम्हाला दिसतील आणि खूप चांगल्या प्रकारे दिसतील। याच्यापुढे ते तर असं धाडस करणार नाही। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।